दुर्गा उत्सवाच्या निमित्तानं इंद्रायणी मंडळाच्या वतीनं आयोजित या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या पिंपळगाव पोलीस स्टेशनचे एपीआय आदरणीय वर्माजी मॅडम, ज्यांच्याकडनं आपण या ठिकाणी तपासणी करून घेणार आहोत, ते आमचे मित्र आदरणीय सचिन पवार साहेब, चेतन राजपूत, व्ही आर परदेशी साहेब. या कार्यक्रमासाठी ज्यांनी सूत्रसंचालन केलं ते आमचे मित्र वाकसर, आदरणीय शंकर अप्पा. या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय दोघही सागर, त्यानंतर या मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ, आणि या कार्यक्रमासाठी खास करून या परिसरातून उपस्थित असलेले सर्व माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, इंद्रायणी मित्रमंडळाच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलं, त्याबद्दल इंद्रायणी मित्रमंडळाचं या ठिकाणी अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो. खर तर आपण बघतो की दुर्गा उत्सव सुरू होण्याच्या पासून तर मला वाटतं दुर्गा उत्सव संपेपर्यंत पाण्याचा धुमाकूळ आपल्या या ठिकाणी चालू आहे. आणि खूप वाईट अशी परिस्थिती आपली या परिसरामध्ये, या भागामध्ये झाली. आपले 240 कुटुंब, अतिशय अत्यंत गरीब लोकांचे कुटुंब या पाण्यामध्ये त्या ठिकाणी बाधित झाले. आणि बाधित झाल्याच्या नंतर वेगळ्या वेगळ्या काय काय ऍक्टिव्हिटीज लोकांच्या सेवेसाठी राबवता येतील. खरं तर बँड लावणे, डीजे लावून नाचणे, अनेक उपक्रम करणे, ऑर्केस्ट्रा करणे, असे कार्यक्रम करता लोकाभिमुख कार्यक्रम या मंडळाने या ठिकाणी केला. ते अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहे. डॉक्टर दादांनी सांगितलं तुमची जनरल आरोग्य तपासणी होणार आहे आणि खास करून लहान मुलांची आरोग्य तपासणी या ठिकाणी होणार आहे आणि ते या ठिकाणी 2-2.5 तास थांबणार आहेत. त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त छोट्या मुलांना या ठिकाणी त्यांचं चेकअप करून घ्या. वरचा काही विषय असला तर आपण पाचोऱ्याने त्यांची त्या ठिकाणची व्यवस्था करू. पण माझी मंडळाच्या अध्यक्षांना विनंती की या भागातील खूप लहान मुलं त्या ठिकाणी आहेत. जरा तिकडचंही जरा आपण अवेअरनेस जर निर्माण केला, जास्तीत जास्त तिकडची मुलं जर या ठिकाणी तपासले. अनेकांची घरं आपण ज्या भागात बघतो, सगळा घर परिसर सगळा आता पाण्याने माखून गेलेला आहे आणि तिथली परिस्थिती तशीच गंभीर या स्वरूपाची या ठिकाणी आहे. आणि आपण बघतो आहोत अनेक कुटुंब या ठिकाणी बाधित झालेले आहेत. शेकडो कुटुंबाचे आपण पंचनामे केलेले आहेत. इथले 250 घरं आहेत. चिंधारचे 400-450 घरं आहेत. राजुरी आहेत. अनेक गुरं, 250-300 गुरं त्या ठिकाणी वाहून गेलेली आहेत. 100 गुरांचा अंत्यसंस्कार आपण 8-10 जेसीबी लावून त्या ठिकाणी सगळ्या युवक मित्रांच्या वतीनं त्या ठिकाणी केलेला आहे. आणि अशाही बिकट परिस्थितीमध्ये मंडळ हा कार्यक्रम राबवते आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पण माझी आपल्याला विनंती असेल, की आरोग्य तपासणीच्या संदर्भात आपण 4 दिवसापूर्वी पाण्याच्या याच्यामध्ये गिरीश भाऊ महाजन यांच्याही फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आरोग्य तपासणी शाळेत केली. पण आपल्याला या आरोग्य तपासण्या या ठिकाणी जरी आपण करत असलो, पण आपण यातनं काही चांगलं शिकलं पाहिजे. निश्चितपणे आपण मॅडम बघतो, की सगळे कडेवरती त्या ठिकाणी घरं आहेत. आम्ही आता सीओंना बोलवलं, जिल्हाधिकारी आले, मंत्री आले, आमदारांनी मी तर सतत मला वाटतं 4-4दा 5-5दा आता या ठिकाणी येतो आहोत. पण आपण बघतो आहोत, की त्याही घरांचं स्थलांतर आपलं करण्याचं डोक्यात आहे. 90 घरं त्या ठिकाणी मंजूर आहेत. 90 पैकी घरं काही बांधून आहेत. आणि 40-50 अशी घरं आहेत, की त्या लोकांना उचलून वरती तांड्यापर्यंत नेता येईल का? या सुरक्षित ठिकाणी ठेवता येईल का? म्हणून प्रशासनावर आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त कशी मदत मिळवता येते, त्यांचं स्थलांतर कसं होईल, अशा स्वरूपाचं या ठिकाणी बघणार आहोत. कारण 4 वेळेस मला वाटतं मी आणि आमदारच या ठिकाणी पंचनाम्याला आलो. बामणी नदीचा सगळा विषय असेल, किंबहुना तिथलं सगळं पाणी जाणं असेल किंवा पुरानं कायमस्वरूपी तिथे बाधित होणं असेल. हे जर आपल्याला करायचं तर इथल्या लोकप्रतिनिधी, इथल्या जागृत नागरिकांची, तिथल्याही सगळ्या लोकांची ही एक आता गरज झालेली आहे, की आपण आता सुरक्षित ठिकाणी गेलं पाहिजे. खूप चांगलं झालं, की पाणी सकाळचा पडला. पाणी जर रात्रीचा पडला असता, तर आपण हा कार्यक्रम काय पण सगळंच बंद झालं असतं. इतकी भयानक आणि वाईट परिस्थिती त्या ठिकाणी होती. कुठेच पळायला जागा नव्हती. तिकडनंही पाणी आणि इकडनंही पाणी. अशा हां ना, इथे सुद्धा सगळं पाणीच पाणी त्या ठिकाणी होतं. म्हणून आपण आता भविष्यात आमदारांच्या नेतृत्वामध्ये या लोकांचं चांगल्या पद्धतीचं स्थलांतर कसं होईल, याहीसाठी आपण करणार आहोत. त्या पुलांच्यासाठी आपण नवीन पैसे घेतले. बामणीच्या नदीच्यासाठी आपण खोलीकरणासाठी मंत्री महोदयांना साकडं घातलं. त्याचाही सर्व्हे त्या ठिकाणी होत आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी सागर संरक्षण भिंती लागत असतील, आपण साधारण 3 किंवा 4 संरक्षण भिंती अशा 1000 मीटरमध्ये त्या केलेल्या आहेत. इतक्या लांबीची संरक्षण भिंत लागेल, ती आपण तुकड्या-तुकड्यात जिथं-जिथं मेजर आहे, जिथं पाणी घुसतं किंवा जिथे जास्त लोक त्या ठिकाणी बाधित होतात,
अशांसाठीची आपण त्या उपाययोजना त्या ठिकाणी भविष्यात करणार आहोत. पण या ठिकाणी शासनाच्या ठिकाणी जरी काम करत असलं, पण मंडळाचं कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. आपण निश्चितपणे चांगले उपक्रम या ठिकाणी राबवा. पोलीस प्रशासनाच्या आदेशाचं पालन निश्चितपणे आपण या ठिकाणी करा. दुर्गा उत्सव साजरे करणं, गणपतीचे उत्सव साजरे करणं, ही हिंदू संस्कृती आपली त्या ठिकाणी आहे. पण या संस्कृतीमध्ये साऱ्या लोकांना सामावून घेऊन एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी कसं राहील आणि त्या वातावरणातनं लोकांना एक चांगल्या पद्धतीचा संदेश कसा जाईल, हे मंडळानं आखणं गरजेचं आहे. मी आपल्यापेक्षा मॅडम तांदळवाडी वगैरे हा जो रावेरचा भाग आहे, तर ते मंडळ निश्चित सागर काय करता, सगळ्या गावाचे चौक सुशोभीकरण करतात. त्या ठिकाणचे प्युअर ब्लॉक असतील, कॉर्नरचे हे असतील, कट्टे असतील, म्हाताऱ्या माणसांचे बाकडे असतील. अर्थात ते लोक आपल्यापेक्षा म्हणजे त्यापेक्षा कधी कितीतरी करोडपती ते लोक त्या ठिकाणी आहेत. पण ते मंडळ तशा पद्धतीचा उत्सव करतात. दुर्गादेवी बसवली एकाच ठिकाणी कार्यक्रम होईल. त्याच ठिकाणी तिचं आपलं हे म्हणतो आपण निरोप होईल आणि तो बँड एका ठिकाणी 10 वाजेपर्यंत वाजेल. पण त्या पैशातनं हजारो रुपये जमा होतात आणि गावाच्या विकासाच्यासाठी त्या पैशाचा वापर होतो. आपल्याकडे तुम्ही म्हटलं सर, अध्यक्ष पॉवरफुल आहेत वाघ, आडनावात बी वाघ आहेत आणि पण कार्यकर्ते सगळे गरीब आहेत. आपण क्रिटिकल परिस्थितीमध्ये हे उत्सव या ठिकाणी साजरे करत असतो. पण आपण आपल्या परीनं या मंडळानं हा जो उत्सव या ठिकाणी केला, हा अतिशय वाखाणण्याजोगा आहे, चांगला आहे. याची आपल्याकडे सगळे दोघं-तिघं पत्रकार आपले घरचे आहेत. आपण याही कार्यक्रमाची चांगली प्रसिद्धी द्यावी आणि शासनाच्या मागे तुम्ही तिसरा स्तंभ आहात. या नुकसान भरपाईच्यासाठी आमची जरी बदनामी झाली, म्हणजे तुम्ही मला आणि आप्पाला जोपर्यंत टार्गेट करत नाही, तोपर्यंत आम्ही जास्तीची मदत तुमच्या पदरात घालू शकत नाही. म्हणून ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी उघड कायमस्वरूपी मांडत राहा. जेणेकरून वरती त्या ठिकाणी आपण पाठवलं पाहिजे आणि या गोष्टीची तीव्रता आम्ही आमच्या परीनं सर्वार्थानं मदत रात्रंदिवस त्या ठिकाणी करतोय, फिरतोय. सगळे पंचनामे आपले झालेत. पण आपण आपल्याही परीने एक चांगल्या पद्धतीचे त्याला प्रसिद्धी जाहिरात या ठिकाणी या भागाची बदनामी होणार नाही. अशा स्वरूपात आपण सगळ्या गोरगरीब जनतेच्या पाठीमागे निश्चितपणे या ठिकाणी उभं राहूया. खरं तर माझ्यामुळे कार्यक्रमाला उशीर झाला. माझं पूर्ण घर भरलेलं होतं सागर. मी 20 जणांचं जेवण करत होतो आणि सगळेच पंचनामे आले. कोणाची गुरं वाहून गेले, कोणाचे काय वाहून गेलं. शिंदाला 200 गुरं मिसिंग आहेत आणि 100 घरांचा अंत्यसंस्कार आपण केला. आज तहसीलदारांचाच फोन इथेच होता, की "मधू तुम्ही या आपल्याला 100 लोकांचे आज पैसे त्या ठिकाणी टाकले गेले पाहिजे." म्हणून प्रशासन त्या ठिकाणी युद्ध पातळीवर काम करताय. पण प्रशासनाचं काम तिकडे आहे, पण सामाजिक काम अतिशय आपलं चांगलं या ठिकाणी आहे. खरं तर या कार्यक्रमाला उशीर झालाय. आपल्याला सर्वांची आरोग्य तपासणी या ठिकाणी करायची आहे. आमच्या माता-भगिनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आलेल्या आहेत. माझी डॉक्टर साहेबांना विनंती असेल, की डॉक्टर साहेब आपण निश्चितपणे करावं. पुढचं यांचं जर काही असेल, मेजर काही विषय असले ना, तर आपण शासनाच्या योजनांमधून वरतूनही काही गोष्टी त्या ठिकाणी घेऊया. आणि 30 तारखेला शिंदाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मध्ये आपण रामेश्वर भोवनाईक यांच्या मार्फत डोळ्याचा कॅम्प त्या ठिकाणी घेत आहोत. 3 गाड्यांची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे, की त्याच ठिकाणी फक्त ऑपरेशन होणार नाही. पण सगळा नंबर वगैरे काढून कोणत्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं, काय करायचं या सगळ्या तपासण्या त्या ठिकाणी होणार आहेत. ज्यांना चष्मा लागणार आहे, तो चष्म्याचा नंबरही त्या ठिकाणी काढून देऊ आणि चष्मा आपल्या घरपोच आपण आपल्या आरोग्य सेविका आहेत, मदतनीस आहेत, आशा वर्कर आहेत, यांच्या मार्फत आपण त्या ठिकाणी करणार आहोत. तुमच्या गावाचा सागर सगळ्या आशा सर्व्हे करतायत आणि ज्यांचं वय 50च्या वर आहे, ज्यांना खरी आता डोळे काढून घेण्याची गरज आहे किंवा चष्म्याची गरज आहे, अशा लोकांसाठीचं एक मोठं शिबिर ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्वरूपात शिंदाला त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून मी आजच आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रण देतो, की सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचं लीड त्या ठिकाणी घ्या आणि आपण जास्तीत जास्त पद्धतीने तिथे वेगळ्या-वेगळ्या पद्धतीची आरोग्य तपासणी होणार आहे. पण आपला फोकस हा सगळ्या डोळ्यांच्या आजारावरती त्या ठिकाणी असणार आहे. आपण 1000 लोकांचा तपासणीचा टार्गेट ठेवलाय आणि 300 लोकांचं ऑपरेशन कसं होईल आणि त्या ऑपरेशनसाठी गाडी तुमच्या गावात येईल. तुम्हाला त्या ठिकाणी गाडी घेऊन जाईल. एक तर जेम फाउंडेशन ऑपरेशन होतील, मेडिकल कॉलेजला ऑपरेशन होतील आणि गोदावरी कॉलेजला ऑपरेशन होतील. तिघही त्या ठिकाणच्या व्हॅन आपल्याकडे येणार आहेत आणि आपल्याला इथून घेऊन जातील आणि पुन्हा आपल्या घरी आणून सोडतील. मोफत सगळे लेस वगैरे टाकून, चष्मा देऊन सगळं शासन आदरणीय गिरीश भाऊंच्या मार्फत आपण त्या ठिकाणी करतो आहोत. म्हणून ज्यांना प्रॉब्लेम असेल, अशा सर्वांनी सकाळी 10-10:30 वाजता आपण घरून शांततेत जेवण करून या. कारण तुमचा शेत लागायला 9-10 वाजले. तो तर ते अतिशय मोठा त्या ठिकाणचा शेत आहे. तिथली तपासणी आपण 11:30-12च्या नंतर त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणून सकाळी आपण निश्चितपणे त्या ठिकाणी यावं. त्याही शिबिराचा निश्चितपणे लाभ या ठिकाणी घ्यावा.
एवढेच या ठिकाणी सांगतो. मंडळानं आम्हाला या ठिकाणी बोलावलं, आमचा सत्कारही केला. त्याबद्दल मंडळाचा आभार मानतो आणि मंडळाला भावी वाटचालीस अतिशय चांगल्या पद्धतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.